जयेश आणि ओमकार. पहिलं षटक, पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे 12:08 टाइम नोट केला गेलेला आहे. पहिला चेंडू डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू बरोबर 12:08 टाकला गेलेला आहे. कट करण्याचा प्रयत्न होता इथे, मात्र आपण पाहतोय बीट होते शिक्षक तोपर्यंत एका चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. बायचा इशारा येतोय पंचांकडे. अव्वांत धावेने खातं उघडलं जाते जहनमन दुगाड या संघात. जहनमन दुगाड विपक्ष जहनमन लामज या दोन संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामधील चौथा सामना आपण बघतोय. इथे मात्र प्लेयर मिस औषध ऑप्शन चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी फ्रंटलाईन गोलंदाज सुशांतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना सोडत संधी आहे. प्रेक्षक जर सीमाच्या बाहेर झेल पकडतात ऐवा तर त्या प्रेक्षकांना, भाग्यवान प्रेक्षकांना योगेश भोईर आणि भावेश भोईर वडावो सेंटरच्या नक्कीच प्रोपरायटर यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुरेख डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. लवली डिलिव्हरी. धावसंख्या धावपलिकावर स्थिर आहे. एक धाव, 4 चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत आणि फक्त सुशांत यांनी एकच धाव करता. सुशांत यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना पूर्णपणे शांत ठेवलेलं आहे. चांगली गोलंदाजी पावड्याच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुशांत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर व्हीआयपी डायस इन करून आलताना. इथे मात्र बेट होते शिक्षक जोपर्यंत थर्डमॅन रिझनला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. संधी होती शिक्षकाकडे, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही. दरम्यान एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावपलीवर 2 धावा. सुरू असलेला सामना आपण पाहतोय जहनमन दुगाड विपक्ष जहनमन लामज या दोन संघामध्ये. आपण पाहत आता पॉवर ट्रॉफी 2024 दिमागदार आयोजन पॉवर स्पोर्ट्स शेलार आम्ही शेलारकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचा नक्कीच आपण टेलिकास्ट थेट प्रेक्षक पाहू शकता. फ्री केलेल्या चेंडूला फाइन केलेला या चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत 2 धाव आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धाव फलंदाज पूर्ण करतात. विकास पाटील साहेबांकडून आम्हाला 2 बॉल बॉक्स स्पॉन्सर केले गेलेले आहेत. त्यांच्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. चेंडूंची सुविधा नक्कीच पुरवण्यात आलेली आहे. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटं नक्कीच घेतले गेले आहेत. अगदी वेळेवर खेळ पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालेला आहे. मात्र दुसरे षटक वेळेवर पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. म्हणजे 2 षटके 10 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. या षटकासाठी 5 मिनिटाचा वेळ आपल्याकडे आहे. अन्यथा आपल्याला एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. फलंदाजांना नक्कीच वॉर्निंग असेल की आपणही वेळ व्यर्थ घालवायचा नाही, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. दुसरं षटक आणि दुसरं षटक आल्याची जबाबदारी प्रथमेश याच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. स्विंग अँड मिस चेंडू पहिल्यानंतर बाउन्स होतोय. पेस अँड बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. जयेश पूर्णपणे अचरचकित होतोय.
दुगार संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट जातोय. या स्क्वेअर लेग मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग चेंडू अडवला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 6. संत आणि शांत विकेट सध्या पाहायला मिळत आहे सामन्यामध्ये जहनमान दुगार संघाच्या फलंदाजाकडून. 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्ग असते. यानंतर सामना आपल्याला जय वाघोबा लाभ विपक्ष पॉवर स्पोर्ट्स शेलार बी संघामध्ये पाहायला मिळेल. पॉवर शेलार बी संघाचे सर्व खेळाडू आपण संयोजन कक्षासमोर सज्ज राहायचं आहे. तसेच जय वाघोबा लाभ संघाचे संघनायक आपण टॉस साठी तयारीत राहायचं आहे. इथे समोर खेळलेल्या चेंडूला डाऊन दी ग्राउंड आणि चेंडू निघून जाईल स्ट्रेट लॉंग रेजर मधून सीमा पार 4-2 साठी चौकार. मार्गस्थ आहे. आपण सामना होत आहे जहानमान दुगार विपक्ष जहानमान लामाज या दोन संघामध्ये. दुसरे षटक मार्गस्थ आहे. प्रथमेश इथे मात्र चांगला चेंडू गली रिजन मध्ये चेंडू गेला होता. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय फलंदाज. धावसंख्या 1 ने 13 वर पोहोचते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला जय वाघोबा लाभ विपक्ष पॉवर स्पोर्ट्स शेलार बी या दोन संघामध्ये. आज पॉवर स्पोर्ट्स शेलार बी संघाने पहिल्याच सामन्यामध्ये विजयाचा अकाउंट ओपन केलं होतं. विजयाची बोहणी केली होती आणि तो संघ आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल खेळताना. खास करून गोलंदाजांनी प्रभावित कामगिरी केली होती. जे काम पॉवर स्पोर्ट्स शेलारच्या मुख्य संघाच्या गोलंदाजांना जमलं नव्हते ते मात्र पॉवर शेलार बी संघाच्या गोलंदाजांनी करून दाखवलं होतं. पॉवर शेलार बी संघाची अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली होती. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. आपण जर सीमारेषेबाहेर झेल पकडता तर योगेश भोईर भावेश भोईर यांच्या माध्यमातून अगदी पहिल्याच दिवसापासून नाश्त्याची सुविधा आम्हाला उपलब्ध केली गेलेली आहे. त्यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक भाग्यवान प्रेक्षकाला आयवा झेलसाठी दिलं जाईल. सीमारेषेबाहेर झेल फक्त नक्कीच प्रेक्षकांनाच हे पारितोषिक असेल. खेळाडूने जर झेल पकडला तर खेळाडूला पारितोषिक दिलं जाणार नाही. 2 षटकांसाठी नक्कीच 12:08 खेळ सुरू झाला होता. इनिंगला सुरुवात झाली होती आणि बरोबर 2 षटके वेळेमध्ये पूर्ण केलेले आहेत. शेवटचे षटक रोशन हाताळण्यासाठी आलेले आणि या षटकासाठी 5 मिनिटांचा वेळ आपल्याला असणार आहे. यावेळी मात्र चेंडूला लॉफ्ट केलेला लॉफ्टेड फटका कावकडे रिझनच्या वरून चेंडू जातोय सीमापार षटकार. धावसंख्या वेगाने वाढून होते. ते धावफलकावर 19 धावा. रोशन याचं स्वागत षटकाराने केलेलं हा नंबर षटक आहे आणि हमालीच्या षटकामध्ये पहिलाच हनुमान षटक आपण पाहतोय. ओमकारच्या बॅट मधून षटकार. इथे या दिशा भरकटलेल्या या दडपण जाणवतोय कारण या अगोदर चेंडूवर मोठा फटका आणि त्यानंतर दिशांनी चेंडू. वाईटचा इशारा. आव्हान धाव 20 धावा.
मंगेशजी चौधरी साहेबांना विनंती असेल की आपण व्यापीठ जाऊया. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र फटका फसलेला या चेंडूमध्ये स्वतः गोलून तर चेंडू खाली झेल मात्र कॅरी करू शकला नाही. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता मात्र झेल अखेर सोडला जातोय. एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 21. प्लेयर्स पॅव्हिलियन नक्कीच प्लेयर स्टँड आणि प्रेक्षक स्टँड आपण नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहतोय. अतिशय भव्य दिव्य आयोजन भालचंद्र क्रीडांगण शल्लार या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण इथून एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून केलं जाते. स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव अगदी सहजरित्या पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव इथे पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या 24 धावा. शेवटची षटक मार्ग असते. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल पॉवर स्पोर्ट सेलर बी विपक्ष जय वाघोबा लाप या दोन संघामध्ये. यावेळी मात्र सुरेख फटका आपण पाहतोय. या कव्हर रिझल्ट मधून कवडायचा अप्रतिम फटका, सीमा पार चेंडू जातोय 4 धावांसाठी. त्यांचं ते आगमन झालं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्या सुनेंद्र शेळके आपण या पॉवर ट्रॉफी 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि चेंडू निघून जाईल स्टेट लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार चौकार. दुखापत झालेली आहे. नक्कीच पाण्याची सुविधा पुरवायची आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये नक्कीच टक्कर आपल्याला पाहायला मिळते. ओमकारच्या बॅट मधून 2 चौकार. चौकाराने धावसंख्या येते आकार. धावसंख्या 32 धावा 32. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पॉवर स्पोर्ट्स सेलर बी विपक्ष जय वाघोबा लाप या दोन संघामध्ये. थोडीशी नक्कीच दुखापत होत आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या क्षेत्ररक्षकाला मात्र अपूर्वत होतोय. नक्कीच दुखापत गंभीर स्वरूपाची नाही. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. या षटकामध्ये तब्बल 19 धावा आतापर्यंत रोशन यांनी खर्च केलेल्या आहेत. मागणी षटक आपल्याला पाहायला मिळते. जालिंदर बैलाजी मालक सागर भोईर आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या व्यापीठावर आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. रोशन वेबिडाइज इन कुठून बोलताना कट केलेल्या चेंडूला पॉइंट रिझम मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज ओमकार या फलंदाजा खेळ.
केशवजी पाटील साहेबांना विनंती असेल आणि भूमी केशव पाटील प्रसाद भोईर आणि नितेश गोडे यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ असते सूर्य जनक गोपाल गुंदलकर आणि स्वर्गीय सदानंद जनक गुंदलकर जे आम्हाला स्पॉन्सर केले सचिन जगन गुंदलकर यांनी टॉस बॉक्स आणि या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. जय वाघोबा लाप विपक्ष पॉवर स्पोर्ट्स शेलार बी या दोन संघामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या मान्यवर जे सुभाष या टॉस केला जाईल. शेलार बी संघाने कॉल करेल. छापा कॉल आहे मात्र काटा आलेला आहे तर लाभ संघाने टॉस जिंकले. मान्यवरांनी विनंती असेल की आपण व्यापीठाची सोहळ व्हायचे. नक्कीच दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. आपण शॉर्ट मध्ये नक्कीच इंटरव्ह्यू घेऊया. आपल्याकडे थोडासा वेळ आहे. शेलार संघाने एक टॉस गमावले असल्यामुळे नक्कीच लाभ संघाकडे आपण बोलूया. लाभ संघाने एक टॉस आपण जिंकले असं तुम्ही जे आयोजन केले आहे या आयोजनाविषयी काय म्हणाल? नक्कीच खूप चांगलं आयोजन आहे आणि मैदानी खूप सुंदर आहे त्याबद्दल आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी मिळाली म्हणून आभार मानतो. टॉस जिंकलेला आहे काय नाही असेल? बॅट फर्स्ट प्रथम फलंदाज स्वीकारले. प्रथम फलंदाज स्वीकारण्यामागे काय खास कारण? आमच्याकडे धडाडीचे फलंदाज आहेत आणि समोरच्या संघासमोर जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा आमचा प्रयत्न असेल. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. शेलार संघाने एक टॉस आपण गमवलं सोडतं आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. टॉस जर आपण जिंकला असता तर काय निर्णयाचा टॉस आपण गमावलेला आहे क्षेत्ररक्षणच घेतलं असतं आणि आपल्या मनासारखे घडले. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस झालेला लाभ संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे आपल्या घरच्या मैदानावर पॉवर स्पोर्ट्स शेलार बी संघाला. तर वळू आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. यस टायमिंग जालिंदर बैलाचे मालक सागर भोईर इथे उपस्थित होत आहेत. वेलकम सुस्वागतम आपलं सहर्ष स्वागत आहे. सगळ्यात मॅचच्या दिशेनं वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं लागेल अन्यथा बाउंड्री लाईनवरचा तुमचा एक खेळाडू कमी करून त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये आणलं जाईल. टाइमसाठी स्पेशली एक व्यक्ती आमच्या इथे बसवलेला आहे. आदरणीय परशुरामजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. यस पंचांचा इशारा होतोय. सामन्याला होते सुरुवात. मॅच होती आहे जय हनुमान दुगाड आणि त्याच्या विपक्षात जय हनुमान लामच मसाल्यासाठी फेमस असलेलं गाव आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सजवेल. प्रथमतः दोन फलंदाज पोहोचतायत रोशन आणि सुशांत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज महेशला आणलं गेलंय. महेशचा पहिलाच बॉल इथे मात्र शैली दर्शवतील ठाकरे सर. अर्थात व्हाईट बॉलचा इशारा. थोडीशे ठाकरे सरी शांत झालेत की काय? यास उन्हाचा तडाखा वाढतोय. नंतर डेफिनेटली ती शैली आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मनीष तयार. ओहो हो हा बॉल आपल्याला इथं मात्र पाहायला मिळतोय. सिंगल धाव इथून मात्र कन्वर्ट होतीये. धावसंख्या सिंगल न वधारती आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत ती म्हणजे एक या अंकावर.
नक्कीच 2 धावा इथे मात्र मिळतील. एक चेंडू संपुष्टात येईल. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज. नेक्स्ट बॉल. हो हो, या वेळेला खूप सारे मिस करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि डेफिनेटली इथे मात्र पुन्हा एकदा धाव मिळतीये, ती म्हणजे एक 22 स्वरूपात. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो, म्हणजे इक्वल टू 3 धावा इथे मात्र मिळत आहेत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. निश्चित रूपानं चेंडू संपतायत. आतापर्यंत 2 धावसंख्या 3 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचतं. एकंदरीत जर का बघितलं तर 33 धावांचा वण विजयाकरिता समोर ठेवलं गेलंय आणि 33 धावांचा वण इथून मात्र पार होईल का? चला टीम, मी विनंती करतोय दुगाड संघ क्षणाचाही विलंब न करता त्वरित आपण गोलंदाज करायचे. ते व्हेरी चालाक ब्रो करायचा प्रयत्न होता, पण असं इथे मात्र म्हणायला हरकत नाहीये, ये तो मोये हो गया. फायदा काही झालेला नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. महेश ओ हो मिस करतायत की काय? कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल इथून मात्र तंबूच्या असल्याला. धावांपासून दूर राहताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत कुठेतरी विजयाकरिता लांबच संघ. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. हो नेक्स्ट बॉल गॅप मधून येत आहेत. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल सिंगल इथून मात्र मिळते डबलच्या प्रयत्नामध्ये, पण चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय सीमा रेषावलीकडे. आलाय ते मात्र चौकार 4. अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. थँक्यू डीजे. चेंडू संपताय. 4 धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 7 या अंकावर. या मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे लामचकरांना. गोलंदाज या नेक्स्ट बॉल. आता मात्र हलक्या हातानं पुन्हा एकदा त्या दिशेने घ्यायचं होतं, पण थोडासा वेग चेंडू करत असताना थोडासा वेग मंदावला गेलाय. सिंगल मिळेल. धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचतीये, ती म्हणजे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या अंकावर धावफलक. म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल इक्वेशन आपण ऑन स्क्रीन पाहू शकताय. 13 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता इथून मात्र भासतीये. फाईट बॉल. थोडासा आम्ही कन्फ्यूज झालो. शैली आहे वेगळी, प्रत्येकाची शैली असते. मी सातत्याने म्हणतो प्रत्येकाला अवगत जरी नसते, आणि अवगत जरी असती तरी इतक्या प्रेक्षक राजांसमोर ती मांडणं प्रत्येकाला शक्य नसतं, आणि ते शक्य करतात ठाकरे सर. जोरदार टाळ्या. धावसंख्या 9. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन. उडवलं गेलंय चेंडूला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय तेव्हा षटकार 6.
ज्याला छंद नाही श्री रामाचा तो देह काय कामाचा, जो श्री राम का नाही वो किसी काम का नाही. जय सियाराम. षटक क्रमांक पहिल्या संपले. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 विजयाकरिता 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता इथून मात्र भासताना आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 18 धावा, 18 धावा आणि 12 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानामध्ये जुडताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज इथे मात्र मयूर आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. मयूरवर जिम्मेदारी सोपवतात कारण 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता इथून मात्र भासते. मयूर, चला मयूर फास्ट. दुगाडकर खूप वेळ घेत आहे. दीप पाटील आणि प्रतीकजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. वेलकम. पॉवर शेलार संघाचे नेक्स्ट लेवल कट्टर समर्थक उपस्थित होतात. वेलकम. आपला शहरचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहताय ऐकताय पॉवर ट्रॉफी 2024. मी आधी म्हटलेलं की भिवंडी शहर आणि भिवंडी तालुक्याचं लक्ष या ट्रॉफीवर लागलंय. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज. नेक्स्ट बॉल यश उद्ध्वस्त करणारा चेंडू होगी तेरी दांडी गुल मेरा बॉलर आहे पॉवरफुल. दांडी 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 गुल. ते 22 तारखेला प्रभू श्री रामचंद्र अवतरणार. पण असं म्हणतात इंस्टाग्रामला व्हिडिओ आल्यात, अनेक ठिकाणी आल्यात. रामायणामध्ये जेव्हा रामायणामध्ये आपण जर का बघितलं वानर सेना उपयोगात आली. वानर सेना अयोध्येमध्ये पोहोचली आहे. जटायू सेना खूप महत्वाची भूमिका जटायूने निभावली. ते जटायू सेना गरुड तिथे पोहोचलेत आणि जामवंतांच्या स्वरूपात भालूही अयोध्येमध्ये पोहोचलेत. आणि डेफिनेटली आमचे समर्थक तथा समर्थक म्हणजे खेळाडू आणि हारण्या बादशाह बैलाचे मालक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, लाभ खुर्दचे एकनिष्ठ शिवसैनिक चेतनदादा पाटील. चेतन पाटील लाभवाला 50-50 नंबरवाला त्यांचंही शुभ आगमन होतं. वेलकम चेतन. आपलंही सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज. ओहो हो हा बॉल इथे मात्र डॉट बॉल निर्धाफिक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. डॉट बॉल चेंडू संपले आतापर्यंत 2 धावसंख्या आहे 15. विजयाकरिता आवश्यकता असेल आता मात्र यस 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 18 धावा, 18 धावा आणि 9 चेंडू. यस 2 चेंडूचा खेळ संपलाय म्हणजे 10 चेंडू आणि विजयाकरिता 18 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज यार. नेक्स्ट बॉल बॅटच्या रनर मध्ये उडवलाय सिव्हिल इंजिनियर स्टँडला चेंडू सलामी देऊन बाउंड्रीच्या बाहेर आलाय. पॉवरफुल पॉवर ट्रॉफीचा पॉवर षटकार. धावसंख्या षटकाराने वधारती आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. 9 चेंडू विजयाकरिता 12 धावांची आवश्यकता. फास्ट गेम स्पीडअप करा मित्रांनो. 9 चेंडू विजयाकरिता 12 धावांची आवश्यकता इथून मात्र भासतीये.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल. ओहो हो, यावेळेला फायनल लेग मधून चेंडू क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. आता मात्र समीकरण चेंज होतं आणि डेफिनेटली 8 चेंडू विजयाकरिता 12 धावांची आवश्यकता. शेलारकरांचं जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम आय थिंक शेलारमध्ये पोचलो पॉवर शेलार ट्रॉफीमध्ये, सगळ्या आपल्यासारखं फॅमिलीसारखं आम्हाला इथे ट्रीटमेंट देण्यात आली आहे. त्याबद्दल शेलारकरांचे मी खूप खूप आभारी आहोत की कुठलंही प्रेशर आम्हाला पाहायला मिळालं नाही. अगदी मनसोक्त कॉमेडी करण्याची मुभा त्यांनी आम्हाला इथे मात्र दर्शवली. त्याबद्दल शेलारकरांचंही खूप खूप आम्ही आभारी आहोत. जबरदस्त आयोजन कौशल्य जर का या खेळाडूंचंही जर का आपण पाहिलं शेलारकरांचं प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉपरली पाहायला मिळतं. डॉट बॉल आहे, चेंडू संपलेत. 5 धावसंख्या 21. आता मात्र विजयाकरिता बरोबर 7-21. आता मात्र 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. जमिनीचं मोजबाप किंवा जमीन कशावर ठरते तर या अंकावर 7-12 आणि 7 चेंडू विजयाकरिता 12 धावांची आवश्यकता. इथून मात्र 5 आता मात्र पाहायला मिळते. ओहो हो, या वेळेला ब्लॉक होलचा चेंडू डिलिव्हर केला गेलाय. फलंदाज आय थिंक विकेटचं पतन, फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपलाय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 21. अंतिम षटक हाताळण्याकरिता कोणाला आणलं जाईल? 6 चेंडू विजयाकरिता 12 धावांची आवश्यकता असते. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा घेण्याची आवश्यकता आहे. मयूरच्या षटकामध्ये एक षटकार आला, असं वाटलं की इझिली कुठेतरी मात्र धावसंख्या कन्वर्ट केली जाईल, पण तिथून मात्र तेच समीकरण इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. षटकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवर विकेट, निर्धाव विकेट, हे कमबॅक मिळवणं गरजेचं होतं दुगाडकरांना आणि दुगाड संघ इथून मात्र खेळताना पाहायला मिळतोय. कोणाला जयेशला आणले गेले. इथे मात्र षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता जयेशवर जिम्मेदारी इथून मात्र सोपवतात. पाहूया 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना यस जयेश आहे का? डेफिनेटली हँडसम क्रिकेटर ऑफ दुगाड म्हणून ज्याची वर्णी सातत्याने लागत आली आहे आणि जयेश चांगला खेळाडू. आम्ही सातत्याने जयेशला पाहत आलोय, आमचे अतिशय जवळचे मित्र सुद्धा आहेत. जयेशला आपण इथून मात्र पाहताय. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता इथून मात्र भासी आहे. प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा घेण्याची आवश्यकता आता मात्र इथून असणार आहे. चलो जयेश, बॅटर आपण बी रेडी राहायचं. चलो फास्ट विनंती आम्ही सातत्याने तुम्हाला करतोय. गोलंदाज तयार जयेश. पुढचा चेंडू ओहो हो, निर्धाव फेक, डॉट बॉल, लाजवाब गोलंदाजी, डॉट बॉल. पाच चेंडू 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की काय? फटका फसलाय की काय? झेल होतोय ड्रॉप. या क्षणाला इथे मात्र झेल ड्रॉप होणं थोडंसं धोकादायक कदाचित ठरू शकतं. सुप्रीमो ट्रॉफी, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट, हिंदुस्थानाचे एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं आयोजित केलेले ते चषक आपण इथून मात्र पाहत आहे. आणि सुप्रीमो ट्रॉफीमध्ये सुमित ढेकेचा विनर स्पोर्ट्स कडून खेळत असताना झेल ड्रॉप केला गेला आणि त्यानंतर जी फलंदाजी केली आहे, लाजवाब फलंदाजी. अक्षरशः एक फॅन्स त्याचा पोहोचला सेल्फी काढण्याकरिता आणि त्याचे पाय धरले.
कारण हे क्रिकेटमध्ये मिळवली किंमत आहे, क्रिकेटमध्ये केलेलं काम आहे. मी सातत्याने मी टेनिस क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करा. क्रिकेट तुम्हाला नंतर सिद्ध करेल, क्रिकेट तुम्हाला आपोआप मोठं करेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 ते 23. 4 चेंडू विजयाकरिता 10 धावांची आवश्यकता. आता मात्र इथून बासिया गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पाठवलाय चेंडूला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. तू मात्र पॉवरफुल पॉवर ट्रॉफीचा षटकारचा. खुशी घालय प्रणितजी मोरे साहेबांकडून आणि प्रत्येक षटकारासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक प्रणितजी मोरे साहेबांकडून आपल्याला पाहायला मिळेल. कुठेतरी मात्र विजयाच्या जवळ पोहोचलेच लामसकर. लामस नाव म्हटलं की मसाल्यासाठी फेमस. आणि येस, कारण डेफिनेटली लोणावळ्याला आम्ही जेव्हा पोहोचतो तेव्हा लामसचं नाव तिथेही घेतलं गेलं, म्हणजे लामस गाव तिथपर्यंत पोहोचलंय. यस, 3 चेंडू विजयाकरिता 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला व्हाईट बॉल गरीबी में आटा गिला. आधीच चेंडू कमी, धावा कमी आणि त्यामध्ये अतिरिक्त चेंडूंचा भरणा. 3 चेंडू विजयाकरिता 3 धावांची आवश्यकता. चेंडू समान धावा समान. पाहूयात काय होईल. 3 चेंडू विजयाकरिता 3 धावांची आवश्यकता. इथून मात्र भासिया क्षेत्ररक्षण क्लोज केलं जाईल, जवळ घेतलं जाईल कदाचित. जयेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता नेक्स्ट बॉल आलाय. विजयाचा षटकार. सामना विजयाशी ठरलाय. इथे मात्र लामस संघ आणि प्रणित मोरे साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र लागू. नक्कीच आपण पाहताय मानव